लाडकी बहीण योजनेत सरकारी लाभार्थ्यांचा समावेश नवा नाहीये। या योजनेत 2400 सरकारी कर्मचाऱ्यांनीही गैरमार्गाने लाभ घेतलाय। यातही पुरुष कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे। त्यांची नावे यादीतून वगळून शिस्तभंगाची कारवाई सुरू झाली आहे। अधिकाऱ्यांच्या मते हा गैरव्यवहार उत्पन्नाची आणि मालमत्तेची खोटी माहिती दिल्यामुळे समोर आला। उत्पन्न आणि मालमत्तेबाबत चुकीची माहिती दिल्याने लाभ घेता आला असं एका अधिकाऱ्याने सांगितलं। दरम्यान कसा घेतलाय सरकारी लाडक्यांनी लाभ पाहूयात। कुठल्या विभागातले किती कर्मचारी आहेत तेही पाहूयात। एकाच वेळी अनेक सरकारी योजनांचा दुहेरी फायदा घेण्यात आला। एकाच कुटुंबात 2 पेक्षा जास्त सदस्य लाभार्थी सापडले। अपात्र असूनही सरकारी कर्मचाऱ्यांनी फायदा घेतला। उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक असतानाही लाभ घेण्यात आला। मालमत्तेच्या माहितीबाबत चुकीचे दावे करत हा लाभ घेतलाय। तर कृषी, पशुपालन, दुग्ध व्यवसाय असा लाभ इथल्या कोणत्या विभागात कर्मचारी आहेत तर समाज कल्याण आयुक्तालय यातले 219 लाभार्थी आहेत। आदिवासी विकास आयुक्तालयातले 47 लाभार्थी सापडले। कृषी विभाग आयुक्तालयातले 128 लाभार्थी सापडले। तर आयुर्वेद संचालनालय 817 लाभार्थी, जिल्हा परिषदा 1000, कृषी, पशुपालन, दुग्ध व्यवसाय विभागातले 6 लाभार्थी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।